जय श्री स्वामी समर्थ. काय मग नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करताय ना? ठरवल्याप्रमाणे राहताय ना? सकाळी लवकर उठणे, एक्सरसाइज करणे, अभ्यास करणे, चांगल्या सवयी लावून घेणे ठरवल्याप्रमाणे करताय ना? का नाही? ते फक्त एकच दिवसासाठी होतं, दुसऱ्या दिवशी आहे तसंच आहे का? असं असं असेल तर घाबरू नका. भले नवीन वर्षातला 1 महिना संपत आला असेल तरी आपल्याकडे 11 महिने अजून बाकी आहेत. 11 महिन्यात आपण काय काय बदलू शकतोय. पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागाल कराल तर तुम्हाला 11 महिन्याची पण गरज नाही. फक्त आणि फक्त स्वतःसाठी 1 महिना द्या. 1 महिन्यासाठी तुम्ही मी सांगते तसं करा. बघा तुमचं आयुष्य कसं बदलून जाते. सुरू करूया मग. पण त्याच्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया. पहिला म्हणजे स्वतःचे विचार बदला. स्वतःच्या मनाशी एक गोष्ट ठरवा की यापुढे आपण चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, एका मिनिटाची किंमत करायची, प्रत्येक एका मिनिटाला चांगल्या ठिकाणी, चांगल्या योग्य ठिकाणी वापरणार, असा स्वतःशी निश्चय करा. जेव्हा आपण स्वतःशी ठरवतो ना, ते सगळ्यात खूप महत्वाचं असतं. इतरांनी सांगून करण्यापेक्षा स्वतःने मनाशी निश्चय करून करणं यात खूप मोठा फरक असतो. आपल्याकडे सगळं आहे, फक्त आपण त्या गोष्टीचा वापर करायचा आहे, योग्य ठिकाणी वापरायचा आहे त्या गोष्टीचा. आपल्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नाही, फक्त त्याचा चांगल्या ठिकाणी वापर करायचा आहे. काही लोकांकडे सगळं असूनही ते लोक काही करू शकत नाही. त्याचं कारण काय माहितीये? त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास, त्यांचा स्वतःवरच विश्वास नसतो की आपण काहीतरी करू शकतोय, म्हणून ते काही करू शकत नाही. आणि ज्याला हे करायचं असतं ना, ती व्यक्ती काही करून करते म्हणजे करतेच. स्वतःला बदलायचं ठरवलं की ती स्वतःला बदलवते म्हणजे बदलवतेच. सगळ्यात महत्वाचं सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठलं की एक्सरसाइज करणे, आपल्या आसपास स्वच्छता करणे, सगळं नीटनेटकं ठेवणे, आपला बेड सावरणं, आपल्या आसपास आजूबाजूचं सगळं नीटनेटकं असलं की नाही, आपलं मन सुद्धा प्रसन्न वाटतं, आपल्याला बरं वाटतं. म्हणून आसपासचा परिसर नेहमी नीटनेटका ठेवा. दुसरं म्हणजे आपल्या आसपास चुकीच्या गोष्टी बोलणाऱ्या, चुकीच्या गोष्टी करणारे लोक खूप असतात, आपल्याला डिमोटिवेट करणारे, स्वतः चुकीचं वागून दुसऱ्याला चुकीचं वागायला भाग पाडणारी असे आसपास लोक असतात. अशा लोकांना अगोदर लांब करा, तरच तुम्ही पुढे जाल. एखाद्याचा प्रॉब्लेम वेगळा असतो. रिलेशनशिप मध्ये काय भांडण झालं, मग तोच विचार करत बसणार, ती माझ्यासोबत भांडली, तो मला असा बोलला, ती मला अशी बोलली, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल. नंतर दुसरं कोणी तर तुम्हाला त्याच्याबद्दल येऊन सांगणार. मग तोच सतत विचार, तोच 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 डोक्यात विचार घोळत राहतो. मग त्याच विचारात राहता मग तुमचं कामाकडे दुर्लक्ष होतं. जे काम करायचं ते तुम्ही काम करतच नाही. त्यासाठी आधी तुमचा मूड ऑफ करणारी लोक तुमच्यापासून लांब करा. ज्याच्यामुळे तुमचा मूड ऑफ होतो, ज्याच्यामुळे मूड जातो, अशा लोकांना लांब करा. ज्या लोकांना तुमचं काही पडलेलंच नाही, ते लोक कशाला पाहिजे तुमच्या आयुष्यात. ज्या लोकांमुळे तुमचा मूड ऑफ होतो, तुमचं कामाकडे दुर्लक्ष होतं, तुम्ही सतत तोच तो विचार करत राहता, अशा लोकांना आधी दूर करा आणि तुमच्या कामाकडे फोकस करा. तुम्हाला जे करायचं आहे ना, ती गोष्ट तुम्ही करा. कधी कधी असं वाटतं, तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते पण तुम्हाला वाटतं आपण ही गोष्ट करू शकत नाही, आपल्याला ही गोष्ट जमेल की नाही असं तुम्हाला वाटतं. त्यावेळी तुम्ही टेन्शन न घेता तुमचा 100% त्या गोष्टीमध्ये द्या. 100% तुमचं त्यामध्ये 100% तुम्ही त्या गोष्टीमध्ये उतरा आणि ती गोष्ट करून दाखवा. एकदा येणार नाही, दोनदा येणार नाही, तीनदा येणार नाही, पण तुम्ही प्रयत्न करत राहा. जेव्हा मनापासून तुम्ही प्रयत्न कराल ना, ती गोष्ट तुम्हाला 100% येईल. येणार म्हणजे येणारच. म्हणून मला ही गोष्ट येत नाही म्हणून असं म्हणू नका. ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि दुसरं म्हणजे स्वतःच एक रुटीन बनवा. त्या रुटीन प्रमाणे चाला. रोजचं ठरल्याप्रमाणे त्या गोष्टी करा. जेव्हा आपण ज्या गोष्टी आपण मनाशी ठरवतो, ठरल्याप्रमाणे चालतो, ठरल्याप्रमाणे करतो, त्या गोष्टीचा जो आनंद मिळतो ना, तो कुठल्याच गोष्टीत आनंद मिळत नाही. म्हणून आपलं रुटीन बनवा, त्या रुटीन प्रमाणे चाला.
दुसरं म्हणजे आपल्या शरीराला रोज 1 तास तरी द्या. एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, चालायला जावा, योग करा, काहीही करा, पण एक शरीरासाठी 1 तास द्या. त्यामुळं तुम्ही शरीरानं फिट्ट राहाल. ज्या गोष्टीमध्ये कमी आहेत त्या गोष्टीमध्ये वेळ जास्त द्या. त्याला पॉलिश करायचं त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करा. बघा मग 1 महिन्यात तुम्ही स्वतःला ओळखू सुद्धा शकणार नाही, एवढा तुमच्यात बदल होईल. मग कराल ना? 1 महिना फक्त स्वतःसाठी वेळ द्या आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. ठरल्याप्रमाणे सगळ्या स्वतःसाठी वेळ द्या. बघा तुमचं आयुष्य कसं बदलते. आणि नाही बदललं तर मला कमेंट करून सांगा तुम्ही.